नमस्कार. श्री स्वामी समर्थ. खरं तर स्वामी भक्तांना एक आनंदाची पर्वणी आहे. येत्या 8 ऑगस्ट रोजी आपल्याकडे स्वामी सूत महाराज यांच्या पादुका सुमारे 160 वर्षानंतर आगमन होत आहे. स्वामी सूत महाराज म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक शिष्यांपैकी एक पट्ट शिष्य, मेरुमणीच म्हणाना असे स्वामीसूत महाराज. आणि ते मूळचे आपल्या कोकणातले, आणि कोकणातले म्हणजे राजापूर पासून विलये गाव म्हणून आहे, त्या विलये गाव हे त्यांचं जन्मस्थान. तावडे कुटुंबियांमध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं मूळचं नाव जे आहे ते हरिभाऊ दाजीबा तावडे. आणि ते मुंबईला ज्यावेळी गेले, आपल्या जन्मस्थानापासून विलये गावातून ज्यावेळी मुंबईला गेले त्यावेळी त्यांचं जाणं हे अक्कलकोटला झालं. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमध्ये ते रममाण झाले. आणि त्याच वेळी स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना आपल्या मांडीवर घेतले आणि सर्वांसमोर तू माझा सूत आहेस, आणि तिथपासून यांना स्वामी सूत नाव हे प्रचलित झाले. आज आपण जो श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जो जय जयकार करतो किंवा हा जो दशषडाक्षरी मंत्र म्हणतो, या मंत्राचे निर्माते सुद्धा स्वामीसूत महाराजच आहेत. तसंच श्री स्वामी समर्थ हे नामनिधान प्रत्यक्ष स्वामींना सुद्धा स्वामीसूत महाराजांनीच केलेलं आहे. आज आपण जी आरती म्हणतो स्वामी समर्थांची, छेली खेडे ग्रामी तू प्रकटलाशी, ती आरतीचे निर्माता सुद्धा स्वामीसूत महाराज आहे. स्वामीसूत महाराजांनी सुमारे 2000हून अधिक अभंग स्वामी समर्थांवर तयार केलेले आहेत, प्रचलित आहेत. त्याचप्रमाणे स्वामी पाठ सुद्धा त्यांनी बनवलेला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे जे आपण स्वामी सारामृत वाचतो, त्या स्वामी सारामृतमध्ये 21 अध्याय आहेत. आणि त्या 21 अध्यायापैकी 3 अध्याय 16, 17, 18 हे 3 अध्याय केवळ स्वामीसूत महाराजांचे वर्णन करणारे आहेत. एवढा फार मोठा अधिकार स्वामीसूत महाराजांना आहे आणि ते आपल्या कोकणातले आहेत. तावडे कुटुंबीय जे मोठं कुटुंब आहे विलिये गावामध्ये, त्यांच्या मनात आता अशी संकल्पना आली की आपल्या गावामध्ये स्वामीसूत महाराजांचं स्मारक, मंदिर आणि स्वामी समर्थांचं मंदिर व्हावं. आणि त्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली. आणि प्रत्यक्ष स्वामीसूत महाराजांचा जो मठ चेंबूर येथे स्थित आहे, त्याला आत्मलिंग पादुका मठ म्हणून ओळखलं जातो. आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या या लाडक्या भक्ताला म्हणजे स्वामीसूत महाराजांना ज्या दिलेल्या आत्मलिंग पादुका आहे, आत्मलिंग एवढ्यासाठीच की त्या पादुका स्वामी समर्थ महाराजांनी 14 दिवस आपल्या पायामध्ये, चरणामध्ये वापरल्या, संपूर्ण अंगाला चोळल्या आणि प्रसाद म्हणून स्वामी समर्थांनी स्वामीसूत महाराजांना दिल्या. आणि सांगितलं की या पादुकांमध्ये माझा प्रत्यक्ष आत्मा आहे, आणि म्हणून या पादुकांना आत्मलिंग पादुका म्हणून ओळख असेल. आणि त्याप्रमाणे आत्मलिंग पादुका स्वामी समर्थांच्या चेंबूर मठामध्ये आहे. आज 100हून अधिक वर्ष लोटली. त्या ठिकाणी त्या मठामध्ये हजारो भाविकांची ये-जा त्या ठिकाणी येत असते, दर्शनार्थी येत असतात लोक. तर अशा या स्वामीसूत महाराजांची आज 5वी पिढी नलावडे कुटुंबीय आज तिथे कार्यरत आहे. कारण स्वामीसूत महाराजांना फक्त एकच मुलगी, आणि ती मुलगी नलावडे कुटुंबियांकडे दिली. आणि त्यांचं वास्तव्य चेंबूरला असल्यामुळे तो मठ तिथे आज स्थित आहे. आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुका आपल्याला दर्शनाला मिळतात. तर त्याच ठिकाणी स्वामीसूत महाराजांच्या सुद्धा पादुका आहेत. विलये गावचे तावडे कुटुंबीय ज्यावेळी आजची स्थित असलेलं कुटुंब म्हणजेच नलावडे कुटुंबियांना ज्यावेळी भेटले आणि आपला विचार त्यांना ज्यावेळी सांगितला, त्यावेळी त्यांनाही आनंद वाटला. त्यांचं नाव आहे विजय हरिभाऊ नलावडे, जे मुंबापुरी गादीचे आजचे मठाधीश आहेत. कारण चेंबूर मठ म्हणजे मुंबापुरी
गादी स्वामी समर्थ महाराजांची अशी ओळख आहे आणि अशा प्रकारे त्यांना भेटल्यानंतर त्याने तसा होकार दिला आणि त्याप्रमाणे येत्या 8 ऑगस्ट रोजी त्या स्वामी सूत महाराजांच्या पादुका सकाळी 10 वाजता विले गावामध्ये त्यांचं आगमन होणार आहे। त्या ठिकाणी त्याचं स्वागत होईल। विले गावची जी ग्रामदेवता आहे दुर्गा माता, त्या ठिकाणी प्रथम त्या पादुका येतील, तिथे पूजन होईल। ग्रामदेवतेकडे तिथे गाऱ्हाणं होईल, देवतेची पूजा होईल, देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यात येतील आणि त्याच ठिकाणी एक डिजिटल स्क्रीनवर आपल्या स्वामीसूत महाराजांचा माहितीपट पण भाविकांना पाहायला मिळणार आहे आणि तिथून त्या पादुका वाजत गाजत ज्या ठिकाणी स्वामीसूत महाराजांचं घर होतं त्या घराच्या प्रांगणापर्यंत जाणार आहेत आणि त्या प्रांगणामध्ये पाद्यपूजा करून त्या पादुका तिथे दर्शनार्थ भाविकांसाठी उपलब्ध असणार आहेत। आणि त्याच वेळी तिथे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध भजनरत्न श्री अजित बुवा गोसावी संगीतरत्न या ठिकाणी त्यांची गायनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचबरोबर ही पर्वणी अशी ठरणार आहे की या सोहळ्यासाठी प्रत्यक्षात साधुसंत आखाडा याचे अध्यक्ष महंत मौनी महाराज हे नागपूरवरून त्या ठिकाणी येत आहेत। असा त्रिवेणी दर्शनाचा संगम आपल्याला विले गावामध्ये मिळणार आहे। त्या ठिकाणी महाप्रसाद होईल आणि त्यानंतर दुपारी 1:30च्या दरम्यान पादुकांचं प्रस्थान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले या ठिकाणी होणार आहे। श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले या ठिकाणी पादुकांचं आगमन संध्याकाळी 5:30 वाजता होईल आणि 5:30 वाजता झाल्यानंतर त्या ठिकाणी औक्षण होईल। औक्षण झाल्याच्या नंतर पाद्यपूजन होईल आणि खोटले येथे पाद्यपूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत होईल आणि त्यानंतर आत्ताच स्वामी समर्थ श्रद्धास्थान येथे महाप्रसाद मंडप उभारण्यात आलेला आहे। त्या महामंडपाचं आज लोककल्याणार्थ लोकार्पण सोहळा महंत मौनी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। त्यावेळी प्रमुख पाहुणे असणार आहेत श्री विजयदादा नलावडे अर्थात चेंबूर मुंबापुरी गादीचे मठाधीश आणि त्याचबरोबर तिथे उपस्थित असणार आहेत चुनवरे गावचे स्वामी भक्त प्रल्हाद परब आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसाद स्वामी सेवकांना देण्यात येणार आहेत। स्वामी भक्तांना महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत आणि त्यानंतर त्या ठिकाणी लगेचच प्रसिद्ध संगीत विशारद बुवा सुंदर मिस्त्री यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर साधारण 9:30च्या सुमारास स्वामीसूत महाराजांच्या पादुका मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत। मी सर्व स्वामी भक्तांना विनंती करतो की असा हा 160 वर्षांनी आलेला योग यासाठी आपण त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ खोटले या ठिकाणी उपस्थित राहावं, या दर्शनाचा फायदा घ्यावा, लाभ घ्यावा आणि आनंद मिळवावा ही आपणास नम्र विनंती। धन्यवाद।